नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी करिअर गायडन्स सेंटर पुणे येथे स्वागत आहे। या केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांना आपण इंजिनिअरिंग आणि मेडिकलची ॲडमिशन प्रोसेसची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर 4 मेला नीटची एक्झाम झालेली आहे आणि एक्झाम झाल्यानंतर मुलांना जे वेध लागतं ते मेडिकलच्या ॲडमिशनचं। नीटचा रिझल्ट हा 15 जूनला येणार आहे आणि त्यानंतर मुलांना ह्या जो मधला काळ आहे या मधल्या काळामध्ये विशेषतः विद्यार्थी आपले जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र रेडी करत असतात। त्यात कोणकोणते गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, कोणकोणते प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्यांचं फी स्ट्रक्चर काय, त्यांचं कट ऑफ किती आहेत किंवा त्यांच्या इथं हॉस्टेल अवेलेबल आहे की नाही, ह्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात। तर ह्याचसाठी आपण मेडिकल ॲडमिशनसाठी जे मेडिकलचे जे आहे त्यामध्ये आपण कट ऑफ सिरीज सुरू करतो आणि यामध्ये आपण महाराष्ट्रातील जितकेही गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत ते MBBS कॉलेजची आपण सुरुवातीला कट ऑफ सिरीज घेत आहे। त्यानंतर प्रायव्हेट MBBS कॉलेजची कट ऑफ सिरीज घेत आहोत। त्यानंतर गव्हर्नमेंट BAMS आणि प्रायव्हेट BAMS अशी कट ऑफ सिरीज आपण घेत आहोत। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करावं। तर आज आपण घेणार आहोत जी माहिती घेणार आहोत ती BJ मेडिकल कॉलेज पुणे। आता BJ मेडिकल कॉलेज पुणे घेण्याआधी थोडीशी आपण पार्श्वभूमी घेऊ। तर महाराष्ट्रामध्ये जवळ 41 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत, ज्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांचे MBBSचं शिक्षण पूर्ण करू शकतात। आता MBBS कॉलेजमध्ये सीट्स किती आहेत तर जवळपास 5810 सीट्स आहेत। तर आपण जर पाहिलं तर 5850 सीट्स ह्या टोटल 41 जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यामध्ये आहेत आणि ह्यातील 15% सीट्स ह्या ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या माध्यमातून म्हणजे जवळपास 909 सीट्स ज्या आहेत ह्या ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या माध्यमातून MCCच्या माध्यमातून 15%च्या माध्यमातून भरल्या जातात आणि तो 85% कोटा ज्याला आपण स्टेट कोटा म्हणतो तर स्टेट कोट्याच्या माध्यमातून बाकीच्या सीट्स भरल्या जातात। आता यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीज आहेत तर आपण पुस्तकामध्ये दिलेलं आहे, माझे पुस्तक दिले त्यामध्ये आपण पाहू शकतो। तर ओपन कॅटेगरी आहे, SC आहे, ST आहे, VJ NT1 NT2 NT3 आहे, OBC आहे, EWS आहे आणि SCBC आहे। तर हे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी असतात आणि या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांना जे कॅटेगरीचं रिझर्वेशन दिलेलं आहे ह्या रिझर्वेशनच्या माध्यमातून संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट केली जाते। तर आपल्याला ॲडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर डॉक्युमेंटसाठी आपण पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे। आता ह्यामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे की हे जे व्हेरिफिकेशन आहे हे अलॉटमेंट झाल्यानंतर येत असतं, म्हणजे ज्यावेळी नीटचा रिझल्ट लागेल, नीट रिझल्ट नंतर स्टेट काउन्सिलिंग ज्याला आपण 85% काउन्सिलिंग म्हणतो, 85% सीटचं जे काउन्सिलिंग आहे हे जे तुमचे अलॉटमेंट आल्यानंतर व्हेरिफिकेशन होत असतं। ज्यावेळी आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरताना हे सर्व डॉक्युमेंट आपण स्कॅन करून अपलोड करणारच आहोत, पण ह्याचं जे ऑफलाईन व्हेरिफिकेशन आहे हे तुमचं कॉलेजवर होत असतं। त्यामुळं हे जे काही मी डॉक्युमेंट सांगतोय तर हे सर्व डॉक्युमेंट सर्वांनी लिहून घ्यायचे आहेत किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे। आता हे डॉक्युमेंट सर्व आपल्याला पेनड्राईव्हमध्ये लागणार आहेत आणि सर्वांनी हे पेनड्राईव्हमध्ये स्कॅन करून बिलो 300 KB खाली PDF फॉर्मॅटमध्ये ठेवून द्यायचे आहेत। तर यामध्ये आपल्याला कॅन्डिडेट फोटो जो तुम्ही नीटच्या फॉर्मवर लावलेला आहे तो फोटो लागेल आपल्याला। त्यानंतर तुमचं एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल जे नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते लागेल। त्यानंतर तुमचं 10th सर्टिफिकेट म्हणजे ज्याच्यावर तुमची बर्थ डेट आहे ते लागेल। 10th मार्कशीट लागेल, 12th सर्टिफिकेट, 12th मार्कशीट, त्यानंतर नीटचं ॲडमिट कार्ड। आता तुमची एक्झाम झाली आहे, तुमच्याकडे नीटची सॉफ्ट कॉपी आहे तर त्याची सुद्धा तुम्ही प्रिंट काढून ठेवून द्या। त्यानंतर नीटचा रिझल्ट लागल्यानंतर नीटचं स्कोर कार्ड लागेल तुम्हाला। तर जर कॅन्डिडेट EWS कॅटेगरीमधून असेल तर EWSचं सर्टिफिकेट ज्याला आर्थिक निकषावर आरक्षण म्हणतो आपण तर हे आपल्याला स्टेटसाठी लागेल। त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर। आता हे जे डॉक्युमेंट आहेत जे कॅटेगरी स्टुडंट्स आहेत ह्या सर्वांना हे डॉक्युमेंट्स लागत असतात। आता नॉन क्रिमिलियर जे आहे ते फक्त SC STला नाही, बाकी सर्व कॅटेगरीजना नॉन क्रिमिलियर हे लागत असतं। त्यानंतर फिजिकल हँडिकॅप सर्टिफिकेट जे PWD कॅटेगरीमधून ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे तर त्यांचं जे UID कार्ड आहे ते फिजिकलचं लागणार आहे। त्यानंतर डिफेन्स सर्टिफिकेट जे D1 D2 D3 ह्यामधून जे विद्यार्थी आहेत त्यांचं डिफेन्सचं सर्टिफिकेट लागेल। त्याचबरोबर त्यांचे जे पेरेंट्स आहेत त्या पेरेंट्सचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल। त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर ज्याला आपण MKB म्हणतो तर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरमधून जर काही विद्यार्थी असतील तर त्यांचे त्या पद्धतीनं सर्टिफिकेट लागेल आपल्याला। त्याचबरोबर जे हिली एरियातून स्टुडंट आहे ज्यांचं 12वी हिली एरियामध्ये झालेलं आहे तर असे विद्यार्थी सुद्धा त्यांचं हिली एरियाचं सर्टिफिकेट तुम्ही तहसील ज्याला आपण डोंगरी दाखला सुद्धा म्हणतो हा तुम्ही तहसीलमधून घेऊ शकता। त्यानंतर ओरोफन सर्टिफिकेट जर कॅन्डिडेट ओरोफनमधून असेल तर त्यांना ओरोफन सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण LC म्हणतो ते लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे। मायग्रेशन सर्टिफिकेट, आता मायग्रेशन सर्टिफिकेट हे जे आपले स्टेट बोर्डचे आहेत त्या विद्यार्थ्यांना लागत नाही, हे फक्त जे OMS कॅन्डिडेट आहेत महाराष्ट्रामध्ये OMS कॅन्डिडेट आणि विशेषतः जे CBSE बोर्डचे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांना
तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट हे लागत असतं. गॅप सर्टिफिकेट, काही विद्यार्थी रिपीट करत असतात, तर रिपीट केलेलं असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट, यामध्ये आपण मेडिकल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे, त्याला ॲनेक्शर एच म्हटलं जातं. तर ॲनेक्शर एच सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तर त्यामधून सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता. त्यानंतर ॲनेक्शर सी म्हणजे रिटेन्शन फॉर्म असतो, तो तुमचा ॲडमिशन अलॉटमेंट आल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला सर्व जी फी आहे ही फी तुम्हाला डीडी फॉर्मॅटमध्ये भरावी लागते आणि जे काही कॉलेजचा डीडी ॲड्रेस असेल त्या ॲड्रेसनुसार तुम्हाला डीडीनुसार ही फी भरावी लागते आणि हे डीडीची तुम्हाला एक स्कॅन कॉपी ठेवावी लागते. आणि जी काही तुम्हाला फी आहे, आता गव्हर्नमेंट कॉलेजची विशेषतः ही फी 1 ते 1,20,000च्या आसपास किंवा 1,30,000च्या आसपास ओपन कॅटेगरीला, ओबीसी, एसबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटना ही फी निम्मी असते, म्हणजे जवळपास 50,000च्या आसपास असते. आणि विजय NT1, NT2, NT3, एसबीसी, SC, ST कॅटेगरीना ही फी फक्त 8 ते 10,000 रुपये, म्हणजे काय अदर फी असेल तेवढीच असते. तर आता आपण बीजे मेडिकलची माहिती घेऊ. तर बीजे मेडिकलमध्ये आल्यानंतर आपल्याला यामध्ये तुम्हाला मी पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते बीजे मेडिकलमध्ये आल्यानंतर बीजे मेडिकलचं जे आहे त्याचा कॉलेज कोड, जो आपण विशेषतः जो कॉलेज कोड बघतो तो 1110 हा कॉलेज कोड आहे. त्याला आपण BJMC पुणे, आणि याचा जो ॲड्रेस आहे तो बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जयप्रकाश नारायण रोड, नियर पुणे रेल्वे स्टेशन, ससून हॉस्पिटल कंपाऊंड, पुणे 411-001. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं या कॉलेजमध्ये 250 सीट्स आहेत आणि 250 पैकी 15% सीट्स या तुमच्या ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या माध्यमातून भरणार आहेत. त्यामुळे 15% सीट्स म्हणजे जवळपास 38 सीट्स या तुमच्या MCC काउन्सिलिंग, ज्याला ऑल इंडिया काउन्सिलिंग म्हणतो, त्यातून भरणार आहेत. आणि 238 ज्या रिमेनिंग सीट्स आहेत त्या तुमच्या 85% कोट्यातून भरल्या जाणार आहेत. आता हे कॉलेज गव्हर्नमेंट आहे आणि डिस्ट्रिक्ट पाहिलं तरी पुणे डिस्ट्रिक्टमध्ये येतं. आता जसं मी सुरुवातीला तुम्हाला कॅटेगरीज सांगितलेल्या, तर कॅटेगरीनुसार तुमचा जर कट ऑफ पाहिला तर कट ऑफमध्ये मागच्या वर्षी 2024चा जर कट ऑफ पाहिला आणि 2025, आता 25चा पेपर हा थोडासा मुलांना हार्ड गेलेला आहे, त्यामुळे ह्या कट ऑफमध्ये 30 ते 40 मार्काचा डिफरन्स येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर बीजे मेडिकलचा जो मागच्या वर्षीचा कट ऑफ होता तो ओपन कॅटेगरीचा 786 मार्क होते आउट ऑफ 720, SC कॅटेगरीचा 725 होता, ST कॅटेगरीचा 558 होता, विजे कॅटेगरीचा 775 होता, NT1 कॅटेगरीचा 765 मार्काचा होता, NT2 किंवा NTC ज्याला म्हणतो त्याला 775 मार्काचा होता, NTD 776 मार्काचा होता, ओबीसीचा 777 मार्काचा होता, EWS 770 मार्क, आणि SCBC जे मराठा आरक्षण दिलेलं आहे, तर मराठा आरक्षणचा जो मागच्या वर्षीचा कट ऑफ होता तो 777. आता यामध्ये हा राऊंड 1चा कट ऑफ आहे, त्यामुळं तुम्ही जर कट ऑफ जर पाहिलं तर हे जे सेकंड राऊंड, थर्ड राऊंड किंवा स्टे वॅकन्सी जे राऊंड्स आहेत यामध्ये थोडाफार एक 5 ते 10 मार्काचा फरक येऊ शकतो. ते कट ऑफ्स आहेत. कट ऑफ्स महत्त्वाचे आहेत की कट ऑफनुसार तुम्हाला जे काय अलॉटमेंट असतं ते निघत असतं, तुमचे जे काय स्कोर्स आहेत त्यामध्ये तुम्ही अप्लाय करत असता. आता यामध्ये ज्यावेळी नीटचा रिझल्ट येतो तर नीटचा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो CET सेलचा, ज्यामध्ये 2 आहेत. एक पहिला आहे ते तुमचा स्टेट कोटा आणि इन्स्टिट्यूट कोटा. जर तुम्हाला स्टेट कोट्यातून अप्लाय करायचं असेल तर स्टेट कोट्याची जी फी आहे ती 1,000 रुपये असते फॉर्म फी, आणि ज्यांना इन्स्टिट्यूट कोट्यातून अप्लाय करायचं आहे त्यांची 5,000 असते, आणि ज्यांना दोन्ही कोट्याला अप्लाय करायचं आहे त्यांची 1 आणि 5,000 अशी 6,000 रुपये फी असते. त्यानंतर तुमचे जे पर्सनल डिटेल्स आहेत ते पर्सनल डिटेल्स सर्व आपल्याला भरावे लागतात, जे तुमचे 10वी-12वीचे मार्क्स असतील, नीटचे मार्क असतील किंवा कॅटेगरी क्लेम्स असतील. तुम्ही जे कॅटेगरी क्लेम कराल त्या कॅटेगरी क्लेमनुसार तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करावे लागतात, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलेले आहे. त्यानंतर जसं आपला आता नीटची एक्झाम दिल्यानंतर रिझल्ट येतो, रिझल्ट आल्यानंतर ते रिझल्ट बरोबर तुमचा ऑल इंडिया रँक येत असतो, आणि संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस ही तुमच्या ऑल इंडिया रँकच्या माध्यमातून होत असते. आणि ज्यावेळी आपण स्टेटचं रजिस्ट्रेशन करतो तर स्टेटचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला स्टेट करून स्टेट मेरिट नंबर मिळतो, म्हणजे आपल्या पुढे किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला स्टेट मेरिटच्या माध्यमातून कळत असतं. त्यामुळे जरी पेपर हार्ड गेला असला तरी प्रत्येकाला हा पेपर त्या पद्धतीने गेलेला आहे, आणि त्या पद्धतीनेच तुमचा ऑल इंडिया रँक येणार आहे, आणि त्या पद्धतीनेच तुमचा मेरिट नंबर येणार आहे. आता जसं आपण एखादी क्रिकेट मॅच बघतो तर क्रिकेट मॅचमध्ये हाय स्कोरिंग मॅचेस पण असतात, मिडियम स्कोरिंग मॅचेस पण असतात, आणि लो स्कोरिंग मॅचेस पण आहेत. तर आता जेवढा अंदाज येतो त्यामध्ये ही मॅच जी आहे यावर्षी जी नीट एक्झाम आहे ही लो स्कोरिंगमध्ये होणार आहे, आणि इथून पुढच्या सर्व एक्झाम्स ह्या पद्धतीनंच राहणार आहेत. तर यामध्ये तुम्ही आता जे प्रॉपर आपण जे काही कट ऑफ स्कोर सांगितलेले आहेत त्या कट ऑफ स्कोर बरोबर तुमचा मेरिट नंबर आणि
ऑल इंडिया रँक हे रँक पाहणं गरजेचं आहे. आणि ह्या रँकच्या माध्यमातूनच तुम्ही तुमचं जे चॉईस फिलिंग म्हणतो, ज्याला आपण ऑप्शन फॉर्म म्हणतो, तर चॉईस फिलिंग तुम्ही डिझाईन करायचं आहे. मागच्या वर्षी 8 गव्हर्नमेंट कॉलेजेस वाढलेले आहेत. पूर्वी 33 होते, 33 होते, आता ते 41 कॉलेजेस झालेत आणि यामध्ये सीटसुद्धा वाढलेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती कशी वाटली असेल तर चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि ह्या कट ऑफ सिरीजमध्ये आपण जे महाराष्ट्रातील 41 कॉलेजेस आहेत हे सर्व कॉलेजचे आपण कट ऑफ पाहणार आहोत. तिथं डॉक्युमेंट लिस्ट पाहणार आहोत, त्यांना कोणतं हॉस्पिटल अटॅच आहे ते पाहणार आहोत, तिथं हॉस्टेल फॅसिलिटी आहे की नाही ते पाहणार आहोत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे तर आमच्या पेड काउन्सिलिंगसाठी जॉईन करण्यासाठी जो आमचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या नंबरला तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच ज्यांना अपडेटेड माहितीसाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तर व्हॉट्सअप ग्रुप लिंक जॉईन करून तुम्ही अपडेटेड माहिती घेऊ शकता. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.